नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर तुम्हाला व्हिडिओ पाहून कळालंच असेल, तर आज आपण बनवणार आहोत 2 टायरचा केक आणि हा गोल्डन क्राउन केक आहे। तर खूप छान असा हा केक रेडी झालेला आहे आणि हा केक मी कितीला सेल केला हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर हा साधारणतः 1 किलोचा केक होता। तर मी 8 इंचाच्या आणि 4 इंचाच्या टीनमध्ये हे केक स्पंज बेक केलेला आहे आणि हा व्हॅनिला फ्लेवरचा केक आहे। यासाठी मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट सुद्धा वापरणार आहे। तर व्हाईट कंपाऊंड चॉकलेटचं पण मी गनाश बनवून घेतलं होतं आणि याच्या फिलिंगसाठी आपण हे वापरणार आहोत। तर बघा, जो 8 इंचाच्या टीनमध्ये केक स्पंज बेक केला होता त्याचा आपण आता आयसिंग करून घेऊया। तर याच्या मी 4 लेयर्स कट केल्या होत्या आणि छान असं आपण याला आता आयसिंग करून घेत आहोत। तर बघा, यासाठी मी हे व्हाईट कंपाऊंडचं गनाश रेडी केलं होतं। ते थोडंसं मी शुगर सिरपमध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून आपल्या केकला खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही याच्यामध्ये कंडेन्स मिल्कसुद्धा टाकू शकता। माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे ट्रिक वापरलेली आहे। याने सुद्धा केक खूप छान लागतो, कारण कस्टमर स्वतःच मला सांगितलं की त्यांना केक खूप आवडला होता। तर बघा, आता आपण याच्या 4 लेयर्स कट केल्या होत्या। आता आपण याला आयसिंग करून घेऊया। तर क्रीमसुद्धा मी 300 ग्रॅमच रेडी करून घेतली होती। बघा, याच्या फिलिंगमध्ये मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट टाकलेलं आहे आणि जे क्रश करून घेतलेलं होतं ते सुद्धा आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत। तर खूप छान असा हा केक रेडी झाला होता। कस्टमरला सुद्धा खूप केक आवडला होता। त्यांनी ज्या पद्धतीने डिझाईन सांगितली होती त्याच पद्धतीने हा केक मी बनवला होता। तर बघा, याच्या 4 लेयर्स कट केल्या होत्या। आता आपण ह्या व्यवस्थित अशा याच्यावरती असेंबल करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे आपलं क्रमकोट करून आता घ्यायचं आहे। तर मी फक्त क्रमकोटच केलेला आहे, याला फायनल आयसिंग दिलेली नाही, कारण आपल्याला साईडला याचे फ्लावर्स काढायचे आहेत। त्यामुळे आपण फक्त याला क्रमकोट करूनच घ्यायचं आहे। आणि हा केक मी क्रमकोट करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये 1 तास तरी सेट होण्यासाठी ठेवला होता, कारण हा केक मला संध्याकाळपर्यंत द्यायचा होता, त्यामुळे खूप वेळ होता। तर मी छान पद्धतीने याला क्रमकोट करून घेते आणि हा केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। आणि जो उरलेला केक आहे तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। तर बघा, हा 4 इंचाच्या टीनमध्ये बेक केलेला, याच्यासुद्धा मी 4 लेयर्सच कट केल्या होत्या। तर 1 किलोचा केकसुद्धा 2 टायरमध्ये रेडी होतो, हे तुम्हाला समजलेलंच असेल, कारण माझे जवळपास 5 ते 6 व्हिडिओ डबल टायर केकचेच आहेत, तेही 1 किलोचाच बनवलेला आहे मी। तर याला सुद्धा छान असं मी आता आयसिंग करून घेते। तर याला फटाफट आयसिंग करून झाल्यानंतर याला सुद्धा छान असं क्रमकोट करून घ्यायचं आहे। आणि आयसिंगसाठी मी इथे लाईट शेडमध्ये पिंक कलरची क्रीम रेडी केलेली आहे। तर फक्त क्रीममध्ये मी एकच ड्रॉप पिंक कलरचा टाकलेला आहे आणि छान अशी ही क्रीम रेडी झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, तर खूप छान असा लाईट शेड आलेला आहे। तर आता याला छान असं मी आयसिंग करून घेते, कारण याच्यावरती आपण छान डेकोरेशन करणार नाही, त्यामुळे आपल्याला प्रॉपर आयसिंग याला करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता, आता आपण याला डिझाईन बनवून घेत आहे। तर मी स्क्रॅपरच्या मदतीने अशा पद्धतीने याला डिझाईन करून घेत आहे, तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। तर याने खूप छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे। आता हा केक आपण दुसऱ्या केकवरती असेंबल करून घेणार आहोत। तर यासाठी आपण अशा पद्धतीची ही पेपर स्टिक वापरू शकतो आणि मधोमध ठेवून तिला व्यवस्थित असा आपल्याला केक हा सेट करता येतो। तर हलक्या हाताने ही मी सुरी काढून घेतलेली आहे आणि आता हा छानपैकी मधोमध सेट झालेला आहे। आणि नंतर हीच मी स्टिक याच्यामध्ये फिल करून घेतलेली आहे आणि नंतर थोडीशी क्रीम लावून याला व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे। तर आता डेकोरेशन करूया। तर बघा, यासाठी मी ही क्रीम रेडी केलेली आहे। तर रेड कलरची क्रीम आहे, तर थोडासा ऑरेंज कलर मी याच्यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे आपल्या क्रीमला हा शेड आलेला आहे। तर याने आपण
नो रेन वन नोझलने अशा पद्धतीने फ्लावर्स काढून घेणार आहोत आणि याने आपल्याला खालच्या पूर्ण केकला कव्हर करून घ्यायचा आहे। आणि नंतर जी तिसरी लाईन आहे त्यासाठी आपल्याला पिंक कलरची क्रीम यूज करायची आहे आणि त्याने याला डिझाइन बनवून घ्यायची आहे। तर मी नो रेन वनचंच नोझल वापरलेला आहे आणि छोटे छोटे फ्लावर्स काढून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता याला पूर्ण पण कव्हर करून घ्यायचं आहे आणि आपल्या केकला सुद्धा खूप छान असा लुक आलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं याला फ्लावर्स काढून घ्यायचे आहेत। तर हे पूर्ण कव्हर झालेलं आहे आणि जिथे आपल्याला कुठे कुठे स्पेस मोकळा दिसत असेल तिथे मी स्टार नोझलने याला अशा पद्धतीने डॉट्स देऊन घेणार आहे। जिथे जिथे आपल्याला मोकळा स्पेस दिसत आहे तिथे हे आपल्याला स्टार काढून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी हे डॉट्स काढून घेणार आहे आणि नंतर आपण सिल्वर कलरचे शुगर बॉल्स या केकवरती लावून घेणार आहोत। जी आपण स्क्रॅपरने याला डिझाइन बनवली होती त्याच्या अगदी मधोमध मी हे स्प्रिंकलर लावून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता मी अतिशय हलक्या हाताने हे स्प्रिंकल लावून घेतलेले आहेत। तर हे सिल्वर कलरचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने लावल्यानंतर आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे आणि नंतर अर्थातच आपल्याला सिल्वर स्प्रे करायचा आहे। याने आपल्या केकला खूप छान असा शायनी लुक आलेला होता। तर तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते कशा पद्धतीने स्प्रे केल्यानंतर ना हा केक आपला दिसत होता। तर बघा हा सिल्वर स्प्रे करून झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती फ्लावर्स शाईन दिसत आहेत। तर तुम्ही नक्की स्प्रेचा उपयोग करा जेणेकरून आपल्या केकला सुद्धा खूप छान अशी शाईन येईल। तर अशा पद्धतीने बघा केकला खूप छान अशी शाईन आलेली आहे आणि नंतर मी जो गोल्डन क्राउन वापरलेला आहे तो या पद्धतीचा आहे। तर साधारणतः आपल्याला मार्केटमध्ये हा 90 ते 100 रुपयापर्यंत मिळून जातो। तर कस्टमरकडून मी याचे एक्स्ट्रा चार्ज घेतले होते। तर हा मला 80 रुपयाला मिळालेला होता। तर हे आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे सेट आणि याच्यावरती आपण हा असेंबल करून घेणार आहोत। तर मी आता केकवरती लावून घेते। तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर मी ही प्रिन्सेस लावून घेतलेली आहे आणि हा अशा पद्धतीने आपला केक हा रेडी झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता नंतर मी काही बटरफ्लाय सुद्धा लावलेले आहेत। अशा पद्धतीने हा आपल्या केकचा फायनल लुक आहे। तर तुम्हाला केक हा कसा वाटला मला नक्की सांगा। जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। आणि हा केक मी 800 रुपयाला सेल केलेला आहे। तर तुम्हाला हा केक व्हिडिओ कसा वाटला आवडला तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत। आणि नंतर काही मी पिक्स सुद्धा काढलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। अशा पद्धतीने माझा हा केक छान असा रेडी झालेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।